मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून आता अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10 दिवसात कोंडी न सुटल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हे निर्देश देण्यात आले आहेत। खड्डे बुजवल्याशिवाय टोल आकारणी नको असं सुद्धा अजित पवार यांचं म्हणणं असल्याचं समोर येत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीवरून आता अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। गौरी, अगदी खरं आहे। कालच्या दिवशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना अजित पवारांनी तंबी दिली आहे। यामध्ये प्रामुख्याने जवळपास नाशिक ते मुंबई हा जो महामार्ग आहे यावरनं प्रवास करत असताना 7 ते 8 तास लागतात आणि यामुळेच जो प्रवास आहे तो अगदी खडतर या प्रवाशांचा झालेला आहे। मुळातच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, ठिकठिकाणी वाहतूक होते, त्यामुळे नागरिकांचा रोष हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री देखील हतबल असल्याचं या ठिकाणी चित्र आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा अल्टिमेटम अजित पवारांनी दिलेला आहे। 10 दिवसामध्ये खड्डे बुजवणे, त्यासोबतच वाहतूक सुरळीत करणे यासाठी जे प्रशासन आहे त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे। 10 दिवसांच्या नंतर जर याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही, प्रत्यक्षात काम दिसलं नाही, तर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा इशारा दिलाय। त्यामुळे अधिकाऱ्यांची नेमकी काय लगबग या येत्या काळामध्ये हे बघावं लागेल। हो, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।